नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 26 मे 2025 ते 1 जून 2025 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या आठवड्यात आपल्या अत्यंत भावनिक स्वभावामुळे आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी राहाल, ज्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्य वादविवाद होणे शक्य आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या सभोवतालच्या लोकांशी भांडण करू नका, अन्यथा आपण एकटेच राहाल. या सप्ताहात कार्यस्थळी तुमच्यामध्ये प्रतिस्पर्धी भावना सर्वात अधिक पाहिली जाईल. या कारणाने तुम्ही प्रत्येकाकडून आपले काम पूर्ण करण्यासाठी तत्पर असाल, परंतु कामाची अधिकता तुमच्यासाठी काही थकवा असणारे सिद्ध होऊ शकते. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी संमिश्र निकाल देईल. शनिवार व रविवार आपल्यासाठी खूप चांगला असेल आणि आपल्या शिक्षणामध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये ही वेळ तुम्हाला यश मिळवून देईल. या वेळेस आपले मन फक्त गोंधळात पडण्यापासून दूर ठेवून केवळ आपल्या शिक्षणाकडे आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या सप्ताहात सर्वात अधिक वयोवृद्ध जातकांना आपल्या आरोग्याची काळजी आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो, अन्यथा त्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागेल आणि त्यावर त्यांना धनही खर्च करावे लागेल. या आठवड्यात कर्जाची रक्कम परतफेड करण्यात अडचणी येऊ शकतात. यामागील मुख्य कारण आपली संपत्ती साठवणे असू शकते, तर आपली संपत्ती जमा करण्याचा प्रयत्न करा. उपाय: नियमित प्राचीन ग्रंथ ललिता सहस्त्रनामाचा पाठ करा. वृश्चिक राशी. या सप्ताहात तुम्हाला आपल्या मोठ्या भावासोबत उत्तम संबंध स्थापित करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यासाठी गरजेचे आहे की तुम्ही त्यांचा सन्मान करा आणि त्यांच्या गोष्टी आणि सल्ला याला महत्त्व देऊन घरगुती परिस्थितीला चांगले करा. तुमच्यासाठी हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने चांगला राहणार आहे, कारण या काळात तुम्हाला आपल्या कुठल्या विकार आणि आराम मिळू शकेल. यामुळे तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात पहिल्यापेक्षा अधिक मेहनत सोबत लक्ष्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करताना दिसाल. यावेळी त्या विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असेल, जे जीवनात आपल्या धैर्याला घेऊन पूर्णतः अस्वस्थ आहेत. तुमच्या आरोग्यात या सप्ताहात होणारे बरेच सकारात्मक बदल कार्यक्षेत्रात आणि सामाजिक जीवनात तुम्हाला दुसऱ्यांसोबत मोकळेपणाने बोलण्यात मदत करेल. या कारणाने तुमच्या साहस आणि आत्मविश्वासात वृद्धी होईल. सोबतच तुम्ही प्रत्येक निर्णय घेण्यातही स्वतःला पूर्णतः सक्षम मिळवाल. या आठवड्यात तुमची प्रतिकूल आर्थिक परिस्थिती निश्चितच सुधारण्याचे योग बनतील. परंतु या काळात आपण जे करण्यास पूर्वी असफल होता त्याचा खर्च करण्यास देखील आपण सक्षम असाल. यामुळे तुमच्या खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पैशाबाबत थोडेसे निष्काळजीपणा तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. उपाय: मंगळवारी वृद्ध ब्राह्मणांना अन्नदान करा. धनु राशी. हा संपूर्ण आठवडा अनेक घरगुती मुद्दे तुमच्या मनावर अधिराज्य गाजवतील आणि यामुळे तुमची योग्य प्रकारे काम करण्याची क्षमताही वेगळे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या कौटुंबिक जीवनावर होईल. ताऱ्यांच्या चालीने या काळात तुमचे नेतृत्व आणि प्रशासकीय क्षमता समोर येईल. या कारणाने तुम्ही कार्यस्थळी आपली वेगळी ओळख आणि सन्मान मिळवण्यात यशस्वी राहाल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कार्यस्थळी कुठली महिला सहकाऱ्यांची भरपूर साथ मिळण्याची शक्यता आहे. या सप्ताहात आपल्या निजी जीवनात स्थिती सामान्य असल्याने आपले मन अभ्यासात अधिक लागेल.
यामुळे तुम्हाला आपले लक्ष भ्रमित होण्यापासून आराम मिळू शकेल आणि तुम्ही या परिणामस्वरूप आपल्या परीक्षेत यशाकडे जाताना दिसाल. या सप्ताहात अत्याधिक खाण्याची तुमची सवय तुम्हाला चिंतित टाकू शकते, कारण शक्यता आहे की अधिक पोटभर खाण्याने तुम्हाला पोटदुखीसारखी समस्या येईल. म्हणून आपल्या या सवयीमध्ये सुधार करणे तुमच्यासाठी उत्तम राहील. आर्थिक पक्षाच्या क्षेत्रात या सप्ताहात तुम्हाला खूप विचार करण्याची आवश्यकता असेल. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीने धनलाभ होईल, परंतु तुम्ही दुसऱ्यांच्या गैरगरजेच्या मागणीला पूर्ण करून कारण नसताना आपले धन खर्च कराल. यानंतर तुम्हाला भविष्यात समस्यांचा सामना करावा लागेल. म्हणून दुसऱ्यांना न बोलणे यावेळी तुम्हाला सर्वात अधिक आवश्यक असणार आहे. उपाय: गुरुवारी गरीब लोकांना जेवण द्या. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.